भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीला नागरिकांचा विरोध. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टीचा विषय सध्या चांगलाच वादग्रस्त ठरत आहे. भांडवली मूल्यावर आधारित नव्या घरपट्टी आकारणीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की भविष्यात जागांचे रेडिरेकनर दर वाढत गेले तर त्याचप्रमाणे घरपट्टीही सातत्याने वाढत जाणार. त्यामुळे ही कर प्रणाली सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या जाचक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय अनेक भागामध्ये अद्यापही ड्रेनेज, नियमित पाणी पुरवठा आणि वेळेवर कचरा संकलन यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत वाढीव घरपट्टी का भरायची, असा थेट प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतीवर सुनावण्या घेतल्या जात असून काही मालमत्ताधारकांच्या स्थळ पाहण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांच्या मते ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान 4 ते 6 महिने लागू शकतात. त्यामुळे गेल्या वर्षीच्या दरानुसार यावर्षी घरपट्टी आकारून नागरिकांकडून नियमित कर भरणा करून घ्यावा आणि सर्व तपासणीनंतर पुढील आर्थिक वर्षापासून सुधारित कर लागू करावा, अशी चर्चा प्रशासनामध्ये सुरू असल्याची माहिती मिळत आहे. घरपट्टी मोजणीमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी बांधकाम क्षेत्रफळ आणि खुल्या जागेचे क्षेत्रफळ यामध्ये गोंधळ झाल्याचे सांगितले जात आहे, तर काही मालमत्तांमध्ये प्रत्यक्ष जागेपेक्षा जास्त क्षेत्रफळ नोंदवण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. बांधकाम भारांक, वय भारांक तसेच मूल्यांकनाचे निकष याबाबत स्पष्ट माहिती नागरिकांना देण्यात आली नसल्याची नाराजीही व्यक्त होत आहे. काही जुन्या इमारतींना नव्या बांधकामाप्रमाणे दर लावण्यात आल्याचेही आक्षेप नोंदवले गेले आहेत. उपयोगिता कराबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राहत्या घरातीलच काही भाग व्यवसायासाठी वापरला जात असेल तर स्वतंत्रपणे 2 उपयोगिता कर आकारण्याऐवजी एकच कर आकारला जावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कारण व्यवसायातून निर्माण होणारा कचरा देखील घरगुती कचऱ्यासोबतच विल्हेवाट लावला जातो, असे त्यांचे म्हणणे आहे. अपार्टमेंटमधील फ्लॅटसाठी रेडिरेकनर दराच्या आधारे मूल्यांकन करण्यात येते. मात्र स्वतःच्या मालकीच्या जागेवर उभारलेल्या इमारतींना बांधकामावर कर आकारल्यानंतर पुन्हा जागेचे मूल्य जोडून भांडवली मूल्य वाढवले जात असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे ज्या भागामध्ये रेडिरेकनर दर जास्त आहेत तेथे काही मालमत्तांची घरपट्टी पूर्वीपेक्षा कमी झाल्याची उदाहरणेही समोर आली आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे की पूर्वी काही मालमत्तावर तुलनेने जास्त कर आकारला जात होता. नव्या प्रणालीमुळे त्यामध्ये सुधारणा झाली आहे. एकूणच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आणि नाराजी दिसून येत आहे. तांत्रिक बाबीचा खुलासा, हरकतींचे पारदर्शक निवारण आणि नागरिकांचा विश्वास जपणारा अंतिम निर्णय याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.